20,000 मध्ये फ्लॅगशिप फीचर्स. हो मित्रांनो, हे ऐकून मी पण शॉक झालो होतो. लावा अग्नी 4 हा फोन नुकताच लॉन्च झालाय. या फोन मध्ये 1.5K एमएलईडी डिस्प्ले, फ्लॅगशिप लेवल रॅम, OIS कॅमेरा आणि 66 वोल्ट चार्जिंग सपोर्ट दिलेला आहे. तर आज आपण जाणून घेणार या फोन बद्दल. चला तर सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मराठी टेक पार्टनर युट्यूब चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत लावा अग्नी 4 या फोन बद्दल. चला तर सुरू करूया. डिस्प्ले बद्दल बोलूया. लावा अग्नी 4 हा फोन 6.67 इंचचा एमएलईडी डिस्प्ले पॅनल घेऊन येतो. या फोन मध्ये 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आहे. त्यासोबतच 2400 पीक ब्राईटनेस आहे. याचाच अर्थ या फोन तुम्ही गेमिंग साठी परत आउटडोर ऍक्टिव्हिटीसाठी खूप चांगला ऑप्शन आहे. म्हणजे या सेगमेंट मध्ये हा फोन डिस्प्लेचा किंग म्हणून आपण त्याला बद्दल बोलूया. या फोन मध्ये MediaTek Dimensity 8350 प्रोसेसर येतो. त्यासोबतच LPDDR5X रॅम सपोर्ट आणि UFS 4.0 स्टोरेज सपोर्ट येतो. हे जे फीचर्स आहेत हे फ्लॅगशिप लेवलच्या फोन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण या प्राइस रेंज मध्ये हे खूपच नवीन आहे आणि क्वचित आहे. कॉम्बिनेशनमुळे तुम्हाला गेमिंग एकदम इझी जाणार आहे. त्यासोबत मल्टीटास्किंग तुम्ही एकदम आरामात करू. आणि 8350 हा चिपसेट 4 नॅनोमीटर बेस आहे. त्यामुळे एकदम हिटिंग पण खूप कमी आपल्याला गेमिंग करताना जाणवणार आहे. कॅमेराबद्दल बोलूया. बॅक कॅमेरा 50 मेगापिक्सल विथ OIS सपोर्ट आहे आणि सेकंडरी कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. फ्रंट कॅमेरा कंपनीने 50 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिलेला आहे. जर या कॅमेरा सेटअप सोबत तुम्ही 4K व्हिडिओ शूट करू शकता. हे खूप चांगलं आहे आणि क्वचितच फोन तुम्हाला ऑफर करतात 4K व्हिडिओ. अग्नी 4 मध्ये OIS कॅमेरा विथ 50 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सेल्फी हे खूपच चांगलं कॉम्बिनेशन आहे. फक्त या मोबाईल मध्ये एक मला कमी वाटते ती टेलीफोटो कॅमेरा हवा. बॅटरी बद्दल बोलूया. या फोन मध्ये 5000 mAh ची बॅटरी आहे जी 66 वोल्ट चार्जिंग सपोर्ट करते. जर लाईट युजर्स असाल तर ह्या फोन तुम्हाला नक्कीच 8 ते 10 आवर्सचा बॅटरी बॅकअप नक्कीच देऊन जाईल. आणि जर गेमिंग करणार असेल तर थोडा आपल्याला बॅटरी बॅकअप कमी बघायला भेटेल. 6 to 7 आवर्सचा बॅटरी बॅकअप दिसू शकतो. लावा अग्नी 4 मध्ये बॅटरी एक नॉर्मल आहे. मला असं वाटतं की थोडी जास्त असते तर चाललं असतं. अपडेट्स आणि फीचर्स बद्दल बोलूया. हा फोन Android 15 सोबत येतो आणि कंपनी 3 वर्षाचे मेजर अपडेट्स आणि 4 वर्षाचे सिक्युरिटी अपडेट प्रॉमिस करत आहे. या फोन मध्ये क्लीन आणि स्टॉक अँड्रॉइड फील देणार आहे, कारण याच्यामध्ये मिनिमल ब्लोटवेअर्स आहेत. हे खूपच चांगलं आहे. या प्राइस रेंज मध्ये आजचा सध्याच्या कंपनी खूप मिनिमम झाले आहेत की जे तुम्हाला क्लीन आणि स्टॉक अँड्रॉइड ऑफर करत आहेत. त्यासोबतच कंपनीने एक ऍक्शन बटन फीचर केलं आहे. ते तुम्ही ऍक्शन बटन मल्टिपल यूज साठी यूज करू शकता. लाईक की तुम्ही कॅमेरासाठी ठेवलं छानच आहे. डिझाईन आणि बिल्ड क्वालिटी बद्दल बोलूया. या फोन मध्ये ग्लास बॅक आणि अॅल्युमिनियम फ्रेम देतो. हे तुम्हाला खूप प्रीमियम लुक देणार आहे आणि खूपच चांगलं आहे या प्राइस रेंज मध्ये, कारण खूपच कंपनीने आता प्लास्टिक बॉडी आणि प्लास्टिक फ्रेम ऑफर करतात. तर लावाने खूपच चांगला इनिशिएटिव्ह घेऊन तुम्हाला ग्लास बॅक आणि अॅल्युमिनियम फ्रेम ऑफर करते आहे. प्रोज आणि कॉन्स. एक्सलेंट डिस्प्ले, फ्लॅगशिप लेवल रॅम आणि स्टोरेज, OIS कॅमेरा, 66 वोल्ट चार्जिंग, मेक इन इंडिया, IP64 रेटिंग, अजून बरंच ते. प्रॉन्स मध्ये क्लिश खूपच मोठी होईल, पण मी खूप कमी तुम्हाला सांगितलं. कॉन्स मध्ये टेलीफोटो कॅमेरा होता, वायरलेस चार्जिंग सपोर्ट पाहिजे होता, एक्सपेंडेबल स्टोरेज असतं तर अजून छान झालं असतं. लावाने सर्व्हिस थोडी एनहान्स केली पाहिजे. फायनल वर्डिंग. हा फोन कोणी घेतला पाहिजे ज्यांच्यासाठी डिस्प्ले महत्वाचा आहे, त्यासोबतच फ्युचर स्पेक्स रेडी फोन शोधत आहेत आणि त्यांचा बजेट 20 to 25,000च्या रेंज मध्ये आहे, तर त्यांनी हा फोन नक्कीच बघितला पाहिजे, कारण हा खूपच चांगले स्पेक्स घेऊन येते या प्राइस रेंज मध्ये. आणि जर नाही कोणी फोन नाही घेतला पाहिजे त्यांच्यासाठी ब्रँड व्हॅल्यू महत्वाची आहे. बेस्ट कॅमेरा फोन शोधतायत, त्यासोबतच सर्व्हिस त्यांना पाहिजे तर त्यांनी फोन नाही बघितला पाहिजे, कारण लावाची सर्व्हिस अजून तेवढी नाहीये. लावाने इनिशिएटिव्ह चालू केलंय की डोर टू सर्व्हिस. परत या फोन ते आपल्याला वॉरंटी मध्ये रिप्लेस करून देत आहेत विदिन इयर मध्ये. तुम्ही नक्कीच विचार करू शकता या गोष्टीवरती. लावा अग्नी 4 व्हॅल्यू फॉर मनी फोन आहे. स्पेसिफिकेशन ऑन पेपर बघितलं तर बेस्ट डील फोन आहे. तुम्ही नक्कीच तर मित्रांनो, लावा अग्नी 4 या फोनचा कम्प्लीट ब्रेकडाऊन तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कमेंट मध्ये कळवा. आणि असेच तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर